साइन 3x ला v म्हणतो. कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण LIT वापरत नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v काय फॉर्म्युला, u पहिला जो आहे तो कॉन्स्टंट घ्या टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस दुसरा टर्म कॉन्स्टंट ठेवा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. पहिला कॉन्स्टंट ठेवा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, प्लस इथे प्लस येतो, दुसरा कॉन्स्टंट ठेवा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. आता इथेही मला काय करायचंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of y equal to derivative of x raised to 4 plus 2x into sin 3x. dy by dx is equal to पहिला constant means x raised to 4 plus 2x constant, derivative of sin 3x plus sin 3x constant, derivative of x raised to 4 प्लस 2x. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी काय मला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. माझ्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ax काय आहे, कॉस ax इंटू a. तुम्ही फॉर्म्युल्याचा व्हिडिओ बघू शकता. फॉर्म्युल्याच्या व्हिडिओमध्ये सगळे फॉर्म्युले मी एक्सप्लेन केलेले आहेत. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n काय आहे, n x रेज टू n मायनस 1. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ k इंटू एक्स, कॉन्स्टंट इंटू एक्स काय तर कॉन्स्टंट इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 मीन्स कॉन्स्टंट. आता तोच मला इथे यूज करायचे. dy बाय dx इज इक्वल टू x रेज टू 4 प्लस 2x साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, cos 3x इंटू 3 प्लस साइन 3x एज इट इज, x रेज टू 4 चा काय येईल 4x रेज टू 4 मायनस 1 प्लस 2 कॉन्स्टंट x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. ओके, फाइनल आंसर dy by dx is equal to x raised to 4 plus 2x into 3 cos 3x plus 4 sin 3x into 4x cube plus 2. ओके, हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह dy by dx. समजलं? या मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट आहे इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. इंटिग्रेशन ऑफ e रेज टू 2 log x प्लस e रेज टू x log 2 d. आता इथे मला काही लॉगॅरिथमचे रूल्स यूज करायचे आहेत. माझ्याकडे n log m जर असेल तर मी काय करतोय, log m रेज टू n, हा n जो आहे तो n च्या पॉवर आहे. माझ्याकडे हे इथे मला यूज करायचं आहे. आणि दुसरा जो आहे माझ्याकडे e रेज टू log x टू द बेस e जर असेल तर e आणि log कॅन्सल होऊन आन्सर काय तर x येतं. ओके, तर इथे मला हे यूज करायचं. इंटिग्रेशन आहे इज इक्वल टू e रेज टू log x, हा 2x च्या पॉवरला गेला log x स्क्वेअर प्लस e रेज टू log 2 रेज टू x dx. तर इथे e आणि log कॅन्सल, इथे e आणि log कॅन्सल, राहिला काय x स्क्वेअर प्लस 2 रेज टू x dx. दोघांना सेपरेट इंटिग्रेशन द्या. x स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 रेज टू x dx. इथे मला इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला वापरायचा आहे. x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x dx चा फॉर्म्युला वापरायचा आहे. a रेज टू x अपॉन log a प्लस c. x स्क्वेअर चे इंटिग्रेशन येईल x क्यूब बाय 3 2 रेज टू x अपॉन log 2 प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, या मेथडने हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट if f of x is equal to ax square minus bx minus 1 and f of 2 equal to 5 and f of minus 2
इक्वल टू 10. फाइंड ए अँड बी. आता इथे मला ए अँड बी हे कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे आहेत. ओके, दिलेलं इक्वेशन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स मायनस 1. मी आधी एफ ऑफ 2 ठेवतोय. एफ ऑफ 2 इज इक्वल टू ए इंटू 2 स्क्वेअर मायनस बी इंटू 2 मायनस 1. म्हणजेच काय, 2 चा स्क्वेअर 4a मायनस 2b मायनस 1. हे मिळालं मला एफ ऑफ 2. याला इक्वेशन 1 म्हणतो. एफ ऑफ मायनस 2 फाइंड आउट करायचं. ए मायनस 2 चा स्क्वेअर मायनस बी इंटू मायनस 2 मायनस 1. म्हणजे इथे काय, मायनस 2 चा स्क्वेअर 4a मायनस मायनस प्लस 4b मायनस 1. ही व्हॅल्यू मिळाली मला एफ ऑफ मायनस 2, इक्वेशन 2. पण मला एफ ऑफ 2 म्हणजे काय दिलेलं आहे 5 अँड एफ ऑफ मायनस 2 म्हणजे काय दिलेलं आहे 10. मग आता मी इक्वेशन सॉल्व. इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 काय, 4a मायनस 2b मायनस 1 इक्वल टू एफ ऑफ 2. बरोबर आहे, एफ ऑफ 2. आणि इथे 4a प्लस 4b मायनस 1 इक्वल टू एफ ऑफ मायनस 2. But f of 2 means what? 5 and f of minus 2 means what? 10. ओके, आता हे मला सॉल्व करायचं आहे. आता इथे काय येईल, 4a, इथं मायनस, इथे मायनस, इथे प्लस, इथे मायनस. प्लस 4a मायनस 4a कॅन्सल. मायनस 4b मायनस 2b मायनस 6b प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. मायनस 10 प्लस 5. मायनस 10 प्लस 5 काय, मायनस 5. ओके, मीन्स इकडे मायनस 6b इक्वल टू मायनस 5. देअरफॉर b इज इक्वल टू मायनस 5 अपॉन मायनस 6. मायनस मायनस गेट कॅन्सल. b इज इक्वल टू किती आलं, मायनस 5/6. ओके, मग आता b ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. पुट put b is equal to 5/6 in equation 1. f of 2 म्हणजेच काय, इक्वेशन इथे जरी पुट केलं तर काय, 4a मायनस 2 इंटू 5/6 मायनस 1 इक्वल टू 5. इथे किती, 4a मायनस 5/3 मायनस 1 इक्वल टू 5. 4a इज इक्वल टू, हा इकडे घ्या, 4a इज इक्वल टू 5 प्लस 5/3 प्लस 1. 4a इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 15 प्लस 20/3 प्लस 1. 4a इज इक्वल टू 23/3. a इज इक्वल टू 23 अपॉन 12. म्हणजे ची व्हॅल्यू किती आली, 23/12. ओके, ह्या मेथडने मला बी आणि ए ची व्हॅल्यू काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. ओके, फक्त इथे आपल्याला सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व करायचे. इक्वेशन सॉल्व करून तुम्हाला इथे आन्सर फाइंड आउट करायचे आहे. नेक्स्ट, y is equal to x into sin inverse x. Y is equal to x into sin inverse x. Find dy by dx. Find dy by dx. आता इथे मला डेरिव्हेटिव्ह मधले u into v रूल वापरायचं. y is equal to x into sin inverse x. हा u v. ओके, मग डिफरन्शिएट with respect to x. Derivative of y equal to derivative of x into sin inverse x. माझ्याकडे डेरिव्हेटिव्ह मध्ये u into v रूल काय आहे, u कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ u. dy by dx is equal to x constant, derivative of sin inverse x plus sin inverse x constant, derivative of x. dy by dx is equal to x sin inverse x का 1 upon under root of 1 minus x square plus sin inverse x
x चा डेरिव्हेटिव्ह 1. dy बाय dx इज इक्वल टू x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स x. हे झाला तुमचा फायनल आन्सर. इथं फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x काय आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय आहे 1. ओके, हे दोन फॉर्म्युला वापरला तर हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4dx. तर हा जर प्रॉब्लेम बघितला तर कोणत्या स्टँडर्ड फॉर्म्युला सारखा दिसेल, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सारखा दिसेल. त्याचा आन्सर काय, 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, पण इथे काय झालेलं, एक्स स्क्वेअरच्या शेजारी 3 आहे, तो आधी मला रिमूव्ह करावा लागेल, तेव्हाच मला हा फॉर्म्युला काय करता येईल, यूज करता येईल. म्हणजेच मी काय करतोय आता इथे इंटिग्रेशन आय इज इक्वल टू 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4. मी 4 ला काय करतोय, मल्टिप्लाय बाय 3 आणि डिवायडेड बाय 3dx करतोय. ऍक्च्युअल मी इथे जे 3 मल्टिप्लाय पण केले, डिवाइड केले, त्यामुळे कॅन्सल झालं तर ओरिजिनल व्हॅल्यू आपली आहे तशी राहणार. किंवा तुम्ही दुसरी मेथड वापरू शकता, डिवाइड न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर बाय 3. ओके, मग आता इथेही 3 आहे, इथेही 3 आहे, मी कॉमन घेऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजेच काय येईल, आता 1 अपॉन 3 कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर प्लस 4, हा 3 पण बाहेर गेलेला आहे, डिवायडेड बाय 3. ओके, dx. हा 3 कॉन्स्टंट मी बाहेर घेतोय. आता काय राहिला, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4 बाय 3 dx. पण अजून हे आपल्या स्टँडर्ड ए चा स्क्वेअर पाहिजे. ओके, मग आता मी काय करतो, 1 बाय 3 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4 चा रूट काय 2, 3 कुणाचा रूट, त्यामुळे मी काय काय अंडर रूट ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअर dx. 2 चा स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर 3. ओके, म्हणजे मी व्हॅल्यू चेंज न करता याला स्टँडर्ड इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. मग 1 बाय 3, आता हा स्टँडर्ड फॉर्म्युला सारखं दिसतो, 1 अपॉन ए मीन्स 1 अपॉन 2 बाय रूट 3 टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन 2 बाय रूट 3 प्लस सी. आता रूट 3 डिनोमिनेटरच्या डिनोमिनेटर आहे, तो न्यूमरेटरला घ्या, रूट 3 अपॉन 3 इंटू 2 6 टॅन इनवर्स ऑफ रूट 3 वर घ्या, रूट 3x अपॉन 2 प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. असे बरेच प्रॉब्लेम येतात की जिथे मला ऍडजस्टमेंट करून काय करावं लागणार आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके, नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स dx. आता इथे मला साइन क्यूब एक्स चा फॉर्म्युला इथे मला यूज करायचा आहे. साइन क्यूब एक्स चा फॉर्म्युला आहे 3 sin x मायनस साइन 3x अपॉन 4. तो मला इथे यूज करायचा. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला कशातून डेव्हलप होतो, माझ्याकडे साइन 3x चा फॉर्म्युला जो आहे, साइन 3x चा फॉर्म्युला काय आहे, 3 sin x मायनस 4 साइन क्यूब एक्स आहे. ह्या फॉर्म्युल्यावरून मी साइन क्यूब एक्स चा फॉर्म्युला जनरेट केलेला आहे. ओके, मग साइन क्यूब एक्स चा मी स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करतोय, 3 sin x मायनस साइन 3x अपॉन 4 dx. हा 4 कॉन्स्टंट आहे, मी बाहेर घेतोय. इंटिग्रेशन ऑफ 3 sin x मायनस साइन 3x dx. मी दोघांनाही सेपरेट इंटिग्रेशन देतो, त्यासाठी ब्रॅकेट घेतो. हा 3 कॉन्स्टंट आहे, बाहेर ठेवा. इंटिग्रेशन ऑफ साइन x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन 3x dx. ओके, माझ्याकडे इंटिग्रेशन ऑफ साइन x काय आहे, मायनस कॉस x प्लस सी. माझ्याकडे इंटिग्रेशन ऑफ साइन ax dx काय आहे, मायनस कॉस ax अपॉन a प्लस 1/4 ब्रॅकेट 3 साइन x काय मायनस कॉस x मायनस साइन 3x काय मायनस कॉस 3x अपॉन 3 प्लस सी. 1/4 बाहेर, इथं काय आलं मायनस 3 कॉस x
मायनस मायनस प्लस कॉस 3x अपॉन 3 प्लस सी. मग 4 आत मल्टिप्लाय करा. मायनस 3/4 कॉस x प्लस कॉस 3x अपॉन 12 प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके. देन त्याच्यात एक डेफिनेशन विचारली गेलेली आहे. डिफाइन इम्प्लिसाइट फंक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. डिफाइन इम्प्लिसाइट फंक्शन with suitable example. 2 मार्काला विचारलं गेलेलं आहे. इम्प्लिसाइट फंक्शन तर काय आहे, इफ व्हेरिएबल x and y are not separated from each other, from the function f of x comma y equal to 0. The function is called implicit function. For example, x square plus xy plus y square equal to 0. हे 2 मार्काला डेफिनेशन विचारलं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन 1 मध्ये हे विचारलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Find the volume obtained by the revolving area under curve 9x square minus 4y square equal to 36, where the interval x equal to 2 to x equal to 4 about the x axis. आता इथे आपल्याला एरिया नाही, व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके. मग माझ्याकडे व्हॉल्यूम चा फॉर्म्युला व्हॉल्यूम ए इज इक्वल टू पाय ए टू बी वाय स्क्वेअर डीएक्स आहे. ओके. मग आता इथे काय आलेलं आहे, 9x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इक्वल टू 36. मला 4y स्क्वेअर ची किंमत काढायची आहे. बरोबर आहे. मग आता मी इथे काय करतोय, 9x स्क्वेअर मायनस 36 इक्वल टू 4y स्क्वेअर. 9x स्क्वेअर minus 36 divided by 4 equal to y square. Therefore y square is equal to 9 by 4x square minus 36 by 4. Y square is equal to 9 by 4x square minus 9. Y square is equal to 9 common kada, x square by 4 minus 1. Okay. Y square is equal to इथे जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 9x स्क्वेअर मायनस 4 अपॉन 4. बरोबर आहे. मग y स्क्वेअर इज इक्वल टू 9 बाय 4 x स्क्वेअर मायनस 4. ओके. मग आता इथे मी पुट करतोय व्हॉल्यूम v इज इक्वल टू पाय
ए टू बी किती दिलेले आपल्याला 2 to 4 9/4 x square minus 4 dx. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय इंटू 9/4 कॉन्स्टंट आहे 2 to 4 x square minus 4 dx. व्हॉल्यूम इज इक्वल टू 9π/4. ओके, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल x³ by 3